नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्याचे समाजसुधारक किरण नागती यांना महाराष्ट्र गौरव 2026 समाजसेवेचे व्रत जपत अखंड दिवस-रात जनसेवा करणाऱ्या ठाण्यातील किरण नागती यांना सामाजिक विभागासाठी जी24 तासचा महाराष्ट्र गौरव 2026 पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेची निर्मिती करून मागील 30 ते 35 वर्ष जाणीवा जपत सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करून एक सामाजिक कार्यातील नवा अध्याय लिहिलेला आहे. त्सुनामीसाठी नागपट्टणम येथे केलेली 7,500 तांदूळाची मदत, अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून मागील 15 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 7,000 कलाकारांना खुलं व्यासपीठ निर्माण केले. वाचक कट्टा, संगीत कट्टा, करिअर कट्टा, दिव्यांग संगीत कट्टा अशा विविध कट्ट्यांच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन असो, संगीत साधना असो, प्रत्येकाला आपली कला सादर करण्याची संधी मिळते. तसेच किरण नागती लिखित दिग्दर्शित सिंड्रेला या सामाजिक मराठी चित्रपटामुळे लहान मुलांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच भावा बहिणींच्या नात्याचे महत्त्व आजच्या लहान मुलांना पटवून देण्यात आले. कोविड काळात वी आर फॉर यूच्या नावाने एक हेल्पलाईन सुरू करून सलग 270 दिवस स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र वाहून सुमारे 4,000 पेक्षा अधिक कोरोना रुग्णांना त्यांनी विविध सेवा दिल्या आहेत. तसेच 28 कोरोनामुळे मृत पडलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार आणि पिंडदान देखील किरण नागती यांनी केलेलं आहे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमधील कलागुण असलेल्या दिव्यांगांना मोफत प्रशिक्षण देऊन या उपक्रमामध्ये सहभागी करण्याच्या अतिशय खडतर अशा कार्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत याचे 8 प्रयोग विविध ठिकाणी झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचं महान काम करणाऱ्या मूळचे ठाणेकर असलेल्या किरण नागती यांना सामाजिक विभागातील जी24 तासतर्फे झी महाराष्ट्र गौरव 2026 पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. ठाण्यातल्या या श्रावणबाळाला महाराष्ट्राचा मिळालेला हा सन्मान अभिमानास्पद आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, लोकसभेचे गटनेते व संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार व शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के, शिवसेनेचे ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, माजी महापौर प्रेमसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेविका सीमा प्रीतम राजपूत, समाजसेवक प्रीतम प्रेमसिंग राजपूत यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रभाग क्रमांक 21 नौपाड्यामधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे. 27 मे रोजी नौपाडा येथील बी केबिन धर्मवीर आनंद दिघे साहेब ज्येष्ठ नागरिक कट्टा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. शिक्षणाची आवड आणि जिद्द असलेल्या सर्व लहान व मोठ्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. परिसरातील नागरिकांनीही या समाजोपयोगी उपक्रमाचं कौतुक केलंय. आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाला प्रोत्साहन देणारे आणि विद्यार्थ्यांना आधार देणारे असे उपक्रम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आले। यावेळी खासदार नरेश म्हस्के व इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचं वितरण करण्यात आलेलं आहे। मुलांना खाऊचं देखील वाटप करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, शिवसेना ठाणे महानगरपालिकेचे गटनेते पवन कदम, माजी महापौर प्रेमसिंग राजपूत, माजी नगरसेवक भास्कर पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर ठाकूर, उपशहर प्रमुख जगदीश थोरात, उपशहर प्रमुख राजेश तावडे, विभाग प्रमुख दीपक म्हस्के, संतोष राजपूत, सागर राजपूत, समाजसेविका सीमा प्रीतम राजपूत, समाजसेवक प्रीतम राजपूत इत्यादी मान्यवर उपस्थित होते। प्रीतम राजपूत आणि सीमा राजपूत हे दरवर्षी आपल्या विभागामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात। परिसरातील गरजू नागरिकांना मदतीचा हात देणं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं, समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो। त्यांच्या या कार्याबद्दल सर्वच उपस्थितांनी त्यांचं विशेष कौतुक केलं आहे। याच कार्यक्रमादरम्यान खासदार नरेश म्हस्के यांना नुकताच जाहीर झालेल्या मानाचा संसदरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विभागातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे। यावेळी उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव करत आनंद व्यक्त केला। यावेळी बोलताना खासदार नरेश म्हस्के यांनी सर्वांचे आभार देखील मानलेत। समाजहिताचा विचार करून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या प्रीतम राजपूत आणि सीमा राजपूत यांच्या कार्याचं मनापासून कौतुक केलं आहे। भविष्यात अशाच प्रकारे जनसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू राहो अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत। या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण बिलकुल पुढे जायचं नाहीये, म्हणजे पहिल्या वया आपण घ्यायच्या आणि मग जाताना आपण आपल्या हातामध्ये खाऊ घ्यायचं आणि मगच आपण पुढे आपण जायचं। अभिलाष वकील अर्थात राजपूत पोलीस तर त्यांच्याही वतीने ते वाटप केलं जात आहे। ओके या बाळाने या तर चला आता बाकीचं सेकंड लॉट प्लीज जरा आपण पण वरती यायचं। सेकंड लॉट प्लीज आपण पण लहान मुलांनी आपण आता वरती यायचं आहे। आणि बरं का लक्षात घ्यायचं आहे, ह्या मोफत वया वाटपाच्या बरोबर आमच्या सर्व उपस्थित आमच्या या बाल विद्यार्थ्यांना आणि त्याच्या पालकांना विशेष कॅटेगरीच्या अंतर्गत विशेष ऑफर त्यांना इथे मिळते, ते म्हणजे मोफत डेंटल चेकअप। बरं का, तो मोफत डेंटल शिवसेना परिवाराच्या माध्यमातून होतं दोघांच्या वतीने खास करून श्री प्रीतमजी प्रेमसिंगजी राजपूत आणि सीमाताई प्रीतम राजपूत यांच्या वतीने सपत्नीक छानसा हा उपक्रम घेतलेला आहे। त्यांनी आपल्या शिवसैनिकांच्या मदतीने आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 21च्या वतीने शिवसेना परिवाराच्या वतीने आमचे मित्र प्रीतमजी राजपूत, त्याचप्रमाणे सीमाताई प्रीतम राजपूत यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। कोणत्याही निवडणुका नाहीत, पुढे 5 वर्षानंतर निवडणुका, 3 महिने झाले निवडणुका होऊन, परंतु शिवसेनेची हीच मूळ नांदी आहे। शिवसेनेचं हेच कार्य आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण। आणि राजपूत घराणं या विभागातलं प्रेमसिंगजी राजपूत ह्या विभागातला एक बुलंद आवाज ठाण्याचे माजी महापौर होते, त्याच्यामुळे राजपूत घराणं ह्या विभागासाठी नवीन नाही आहे। आणि हा कार्यक्रम या ठिकाणी त्याने आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला आमचे शहर प्रमुख हेमंत पवार, ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील, त्याचप्रमाणे बंड्या ठाकूर आणि राजू गजमल आणि इतर सर्व आमचे या ठिकाणचे थोरात साहेब आमचे आहेत उपशहर प्रमुख, ते उपस्थित होते। आणि हा शिवसेनेचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा आहे। प्रीतमजी राजपूत हे या ठिकाणी कार्यक्रम करतायत। मला खात्री आहे की ज्या पद्धतीने शिवसेनेचं कार्य या विभागात चालू आहे, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या सर्व गोष्टीवरती लक्ष ठेवून आहेत। ते सतत या गोष्टीचं कौतुक करत असतात की दिघे साहेबांनी जी काही परंपरा सुरू केलेली आहे, वह्या वाटप असेल, शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, हे कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून हे आत्ताही सुरू झाले पाहिजेत। आणि त्याचीच प्रचिती, त्याचीच प्रेरणा प्रीतम यांच्या माध्यमातून या विभागाला मिळालेली आहे। मी या कार्यक्रमाचा हेच सांगू इच्छितो की शिवसेनेची जी परंपरा चाललेली आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण, याच अनुषंगाने आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज तुम्ही बघत असाल की या कार्यक्रमाला बालगोपाळांची किती गर्दी इथे आलेली आहे। ते आतुरतेने वाट बघत आहेत की आम्हाला
नवीन वह्या पुस्तकं कधी मिळणार आहेत. तर म्हणूनच आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आमचे शहर प्रमुख हेमंतजी पवार, पवन कदम हे सगळे, भास्कर पाटील हे सगळे उपस्थित झाले होते. आम्ही या प्रभागामध्ये असं नाही की निवडणुका आल्या कीच आम्ही कार्य करत असतो. आपण बघत आला असाल की आम्ही आता नानजी किमजी हॉलमध्ये सगळं दाखल्यांच्या वाटपांचं शिबिर ठेवलं होतं, मेडिकल कॅम्प ठेवला होता. वारंवार आम्ही या अनुषंगाने लोकांच्या माध्यमात संपर्कात नेहमी राहत असतो. तर हे आजचा कार्यक्रम ठेवण्याचं हेच उद्दिष्ट होता की समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोचलं पाहिजे व शिक्षणाचा दर्जा हा नेहमी उंचावतच गेला पाहिजे. आपल्या जे आपल्या समाजात गरजू लोक असतात त्यांना आपण ज्या वह्या देऊ शकतो त्या आपण आपल्या परीने देत आलेलो आहे. आम्ही प्रत्येक वर्षीच आम्ही मुलांच्या वया मोफत वाटपाचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 21 मध्ये घेत असतो आणि मुलांना त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुकाची थाप द्यावी आणि त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही हा उपक्रम नेहमीच राबवत असतो. आता इलेक्शन आहेत म्हणून हा उपक्रम आम्ही राबवत नाही, तर प्रत्येक वेळेस इलेक्शनची काहीही म्हणजे हे न करता आम्ही हा प्रत्येक वर्षी उपक्रम घेत असतो आणि लोकोपयोगी सर्व शिबिरांचे आणि कार्यक्रमांचे कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या सर्व लोकांशी जोडले जात असतो. तर त्याचा मला सार्थ अभिमान पण आहे आणि ह्या सर्व मुलांच्या आता खूप वाट बघायला लागते. तर त्यामुळे आता लवकरात लवकर हा कार्यक्रम सुरू करायचा आहे. त्यामुळे मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं पूर्ण करत असताना कामाचा दर्जा, कामाची गती आणि वेळेत कामं पूर्ण करण्यावरती भर द्यावा. नालेसफाईची उर्वरित कामे 5 जूनपर्यंत युद्धपातळीवरती पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामुग्री उपलब्ध करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीमध्ये आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा प्रभाग समितीनिहाय आढावा आयुक्तांनी घेतला. या बैठकीत उपायुक्त मधुकर बोडके, दीपक जिंजाळ, डॉक्टर मिताली संचेती, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते. ज्या परिसरात नालेसफाईची कामं सुरू आहेत किंबहुना ज्या ठिकाणी कामं करताना अडचणी निर्माण होत असतील त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवावा. त्यांच्याकडून नालेसफाईबाबत ज्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी करावी अशी सूचना सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी सकल भाग आहे तेथे दरवर्षी पाणी साचते अशा ठिकाणी जवळपास 102 पंप बसवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचल्यास त्या ठिकाणी पंप ऑपरेटरची व्यवस्था करणे तसेच पंप बंद पडल्यास तात्काळ कार्यवाही होईल याबाबत नियोजन करावं. शहरातील संवेदनशील आणि पूरप्रवण ठिकाणी विशेष लक्ष ठेवून उपाययोजना राबवण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नालेसफाई दरम्यान काढण्यात येणारा गाळ तातडीने उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. तसेच रेल्वे हद्दीलगत असलेल्या कलवट, नाले, खाडीमुख आउटलेटची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच ज्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासत असेल त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत. कोलशेत येथील म्हाडाच्या इमारती, शिवाईनगर येथील म्हाडा इमारतींचे लेआउट आणि लिलीज करार, आनंदनगर येथील स्वामी समर्थ मठ इत्यादी प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने शासकीय विश्रामगृहामध्ये म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये केळकर यांच्या स्पष्ट सूचनानंतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. या बैठकीमध्ये आमदार संजय केळकर यांच्यासह कोकण गृहनिर्माण मंडळाचे कार्यकारी अधिकारी राठोड, संबंधित अभियंते आणि अधिकारी, नगरसेवक सीताराम राणे आणि सुमारे 200 रहिवासी उपस्थित होते. कोलशेत येथील कोकण म्हाडाने बांधलेल्या इमारतीतील सुरक्षा व्यवस्था, पाण्याचा निचरा, जास्त दराने फ्लॅट धारकांचे आकारलेले भाडे, त्याचबरोबर जुन्या इमारतींचा पुनर्विकास याबाबत चर्चा करण्यात आली. रहिवाशांचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आमदार संजय केळकर आणि अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जुन्या इमारतींचा पुनर्विकास त्या इमारतीतील रहिवाशांच्या संमतीने करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेऊन रहिवाशांना मदत करण्याची सूचनाही आमदार केळकर यांनी दिलेली आहे. शिवाईनगरमधील सोसायट्यांच्या सुरू असलेल्या पुनर्विकास प्रक्रियेमध्ये भाडेपट्टा करार, कोकण म्हाडाने लावलेले अनेक प्रकारचे चुकीचे शुल्क या बाबी अडथळा निर्माण करत आहेत. अकृषी कर रद्द होऊनही त्यांची अवास्तव बिलं पाठवण्यात आल्याने भाडे कराराची प्रक्रिया रखडलेली आहेत. अवास्तव आकारलेले वेगवेगळे कर कमी करून आठवड्याभरात याबाबतची माहिती देण्यात येऊन तात्काळ भाडे कराराची प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना केळकर यांनी कोकण म्हाडाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
ठाण्यात पावसाने हजेरी लावली असून काही भागांमध्ये हलक्या सरी बरसल्या आहेत. यंदा हवामान विभागाने शहरात ढगाळ वातावरण, सोसाट्याचे वारे, काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवरती ठाण्यातील बाजारपेठांमध्ये रेनकोट, छत्र्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेमध्ये गर्दी केली आहे. यंदा ठाणे बाजारात स्वदेशी भारतीय मालाची विक्री मोठ्या प्रमाणावरती होत असून रेनकोट आणि छत्र्यांमध्ये विविधता पाहायला मिळत आहे. बाजारपेठांमध्ये चीनी माल विक्रीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, त्यामुळे स्वदेशी मालाची मागणी वाढली आहे. बाजारात महिलांसाठी खास नक्षीकाम केलेली पारदर्शक अशी मोठ्या आकाराची छत्री विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच लहान मुलांमध्ये कार्टून छत्री व रेनकोट जास्त पसंत असून त्यामध्ये बेंटेन, सिंड्रेला, बार्बी, केट केअर, केट फेस, फ्लॉवर, फ्रोझन इत्यादी छत्र्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. दरम्यान छत्री खरेदी करण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे. मात्र स्वदेशी मालाची आवक कमी असल्यामुळे दरात 20% वाढ झाल्याची माहिती सिद्धिविनायक गारमेंट्सचे विक्रेते सुनील गुप्ता यांनी दिली आहे. माझं नाव सुनील गुप्ता, ठाणे स्टेशन रोडला आपला शॉप आहे. आमच्याकडे इंडियन छत्री भरपूर आलेले, स्टार्टिंग रेंज 200 पासून आहे, लेडीजचे आणि जेंट्सचे पण 200 पासून आहे, जे इंडियन आहे ते. आणि बाकी इम्पॉर्टंट आणि ब्रँडेड पाहिजे असेल तर 500, 550, 600 पर्यंत आहे. जसे की मदरलँड, सन वगैरे भेटते. लहान पोरांची छत्रीची रेट 150 आणि 200 रुपये आहे. जे तुम्हाला प्रिंटेड छत्री भेटतील हे 150 रुपयाला आहे, 200 रुपयाला. तर कार्टून मध्ये सर्व छोटा भीम, डोरेमॉन, बेंटेन, स्पायडरमॅन हे सर्व झालेले त्याच्यात अवेलेबल. रेनकोट मध्ये ऑल व्हरायटी आलेले आहेत. जसं आपल्याला लेडीज लोकांना प्रिंटेड पाहिजे प्रिंटेड वगैरे आहे, जेंट्स लोकांना प्लेन पाहिजे तर प्लेन वगैरे आहे. प्रिंटेड असे घेणार तर बघा, ब्रँडेड मध्ये प्लेन घेणार तर हे तुम्हाला 1250 रुपये जीलचा आहे. हा टिकतो पण, याच्यात पाणी वगैरे काही येत नाही. आणि जर असा प्लेन घ्यायला गेले तर 1050 रुपयाला भेटेल. आणि एकदम लो क्वालिटी पाहिजे तर नॉन ब्रँड भेटेल, ते तुम्हाला 500 आणि 700 रुपयाला भेटते. हा पॉन्चो आहे, हा युजन थ्रू आपण बाहेर ट्रॅकिंग वगैरेला जातो, नॉर्मल रेनकोट पॉकेटमध्ये ठेवायला पाहिजे ना, हा 179 ला, हा 300 ला. जीलचा ब्रँडेड आहे, नॉर्मल आहे. हे छत्री आहे फॅमिलीसाठी, 3-4 माणसं याच्यात बरोबर बसतात, काय पाण्याचा प्रॉब्लेम नाही. इम्पॉर्टंट आयटम आहे, 500 रुपीजला आहे. याच्यात तुम्हाला सोडा कांदा भेटतात. हो, वाढलेला आहे खूप. प्रत्येक वर्षीपासून या वर्षी परत पर पीसवर इंडियनवर 20 रुपये वाढलेले आहे. आणि चायनाचे ते स्टॉकचा आता पत्ताच नाही, मार्केटला कुठेही स्टॉक भेटत नाही. आणि जिथे भेटतो तिथे प्राइस आईची ते काही पण प्राइस आम्हाला भेटते. जसे की पहिले जी गोष्ट आम्ही 250-300 ला घ्यायचे ते चायनाचे आता 500 रुपयाला भेटतात. आणि एकतर मार्केटला स्टॉक पण खूप कमी आहे. काय कारण नाही, करन्सीचे रेट वाढलेले म्हणून चायनाचा स्टॉक या वर्षी नाही. आणि महाग आहे म्हणून कोणी स्टॉक करून ठेवला नाही. तो वाढेल. येणाऱ्या कालाची गरजच नाही. 2 महिन्यानंतर आता जूनलाच आमचा जून जुलै पर्यंत रेट पर पीसला 50 रुपये वाढून येतील. आता आम्ही हा स्टॉक घेतलेला आहे. आमची बुकिंग होती नोव्हेंबर-डिसेंबरची, म्हणून आम्हाला कमीत आलेला आहे. जे लोक आज आणि उद्यामध्ये बुकिंगला जातील त्यांना पर पीस 100 रुपये वाढून येतील. ठाणे स्टेशन रोड नियर गोल्ड सिनेमा, त्याच्या समोर सिद्धिविनायक गारमेंट्स. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.